गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ मगोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। सहावं पुष्प गुंफण्यासाठी आदरणीय प्रकाश आमटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं आमटे दाम्पत्याचं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव दीक्षित
आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक जयवंत पाटील, डॉक्टर अनिल चौधरी, सुनील सौंदानकर यांचंही व्यासपीठावर विराजमान ते आहेत. या सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचं व्याख्यान सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी शांताराम पाटील गडाख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर आदर्श समाजसेवक शांताराम पाटील गडाख, निफाड तालुक्यातल्या चांदोरीच्या शेतकरी कुटुंबातले शांतारामजी नाशिकला उदोजी मराठा वसतिगृहात आले. त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. दरम्यान स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नातूनच चांदोरीच्या शेतकऱ्यांना धरणाच्या पाण्याचं आरक्षण मिळालं. नाशिक चांदोरी मार्गे औरंगाबाद महामार्गाची योजना त्यांच्या अथक प्रयत्नातून प्रत्यक्षात आली. ओढ्याजवळच्या रेल्वे क्रॉसिंगवरचा उड्डाण पूल, नाशिक मुंबई महामार्गावर मुंबई नाक्याजवळच्या एकाच पुलाला समांतर पूल, या सगळ्यात शांतारामजींचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण होते. आडगाव येथील ट्रक टर्मिनस हे देखील त्यांच्याच प्रयत्नातून उभं राहिलं. नाशिक मनपाचा 3 वेळा लोककल्याण पुरस्कार, याशिवाय रोटरी हेल्थ क्लब, इंडो ग्लोबल संस्था, पत्रकार संघ, संजीवनी लिफ्ट योजना अशा विविध संस्थांनीही त्यांचा यथोचित गौरव केला. सकारात्मक आणि निर्भीड विचारसरणी असलेला, राजकीय पद नसतानाही समाजासाठी विविध विकास कामं पूर्णत्वास नेणारा एक सच्चा कार्यकर्ता स्वर्गीय शांताराम पाटील गडाख यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकच्या वतीनं श्रद्धाशील नमस्कार. कैलासवासी शांताराम पाटील गडाख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करा. आजचं हे व्याख्यान नाशिकमधील प्रथितशील उद्योगपती श्रीरंग सारडा यांच्या सिटी सेंटर मॉल यांच्या वतीनं प्रायोजित करण्यात आला आहे. आपण सिटी सेंटर मॉलची एक चित्रफित या ठिकाणी बघूया. संजीवनी लिफ्ट योजना आजचे वक्ते आदरणीय प्रकाश आमटे साहेब यांचा आपल्या सर्वांना परिचय आहेच, परंतु एक कार्यक्रमाच्या उपचाराचा भाग म्हणून या ठिकाणी परिचय करून घेऊया. नाशिकमधले युवा साहित्यिक किरण सोनार यांना विनंती करतो आपण आदरणीय प्रकाश आमटे आणि मंदाकिनीताई यांचा परिचय करून द्या. श्रीकांतजी बेनी यांनी मला सांगितलं की तुम्ही प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांचा परिचय करून द्यावा. त्यावेळेला मला असं वाटलं की काय बोलायचं. तुम्हाला असं वाटतं की नामही काफी आहे. मला इथे असं एकही व्यक्ती नसेल की त्यांना प्रकाश आमटे कोण ही माहिती नसेल. पण जसं बेनी सरांनी सांगितलं की एक औपचारिकता असते, त्या पद्धतीने मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करत आहे. अतिशय दाट जंगल, जिथे सूर्याचे किरणही पोचू शकत नाही, रस्ते नाही, माणूस म्हणून जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा यांची सोय नाही, अशा अतिशय दुर्गम भागात
आदिवासींना जगण्यासाठी जिथे परिश्रम करावा लागत होते त्या गडचिरोली आणि माडिया समाजासाठी रोजचं जगणं म्हणजे एक लढाई होती. असं म्हणतात की इथली परिस्थिती इतकी भीषण होती की आदिवासी कधी जन्मला कधी मेला याविषयी सरकारलाही काही फरक पडत नव्हता आणि व्यवस्थेलाही. पण एका व्यक्तीने हे सगळं बघितलं आणि ते प्रचंड अस्वस्थ झाले आणि सुरू झाला आदिवासींना माणूस म्हणून घडवण्याचा प्रवास. आणि ह्या प्रवासाला, या तपश्चर्याला साथ होती सौ मंदाताई आमटे यांची आणि ते व्यक्ती होते डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. आदिवासींना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे. नाशिककरांची दाद ही त्यांच्यासाठी राहणार आहे. आदिवासींना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 23 डिसेंबर 1973 रोजी एका झाडाखाली दवाखाना उभारला गेला आणि लोक बिरादरी प्रकल्पाची स्थापना झाली. राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी आणि आदिवासींना वैद्यकीय सेवेसाठी वाट पाहणे हा त्या वेळेचा काळ होता. 2 वर्ष झाले पण आदिवासी येत नव्हते. त्यावेळी प्रकाश बाबा आमटे आणि मंदाताई आमटे यांनी हार मानली नाही. त्यांनी आदिवासींची भाषा समजून घेतली, त्यांचा विश्वास जिंकला आणि हजारो आदिवासींच्या रोगांवरती उपचार करण्याचं काम 2 ते 3 वर्षानंतर सुरू झाले. आणि प्रकाश बाबा आमटे हे त्यावेळी तर फिरते डॉक्टर म्हणून परिचित होते. गावागावामध्ये जायचे, त्यांची अंधश्रद्धा दूर करायचे आणि त्यांच्यावर उपचार करायचे. आदिवासींना निर्भय आणि शिक्षित बनवण्यासाठी शाळा त्यांनी सुरू केली. आदिवासींच्या मनामध्ये प्राण्यांविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते, कारण हे आदिवासी प्राण्यांना मारून खाण्याची त्यावेळेस प्रथा होती. तर त्यासाठी प्रकाश आमटेंनी घरातच प्राणी संग्रहालय उभारलं आणि त्यांच्या अंगणामध्ये जंगलातील सर्वच प्राणी हे खेळत होते आणि हेमलकसामध्ये मस्तपैकी नंदनवन फुललं होतं. तर सुमारे 20 वर्ष अंधाऱ्या झोपडीत राहून त्यांनी आदिवासी आयुष्य जगणाऱ्या आदिवासींच्या जीवनात प्रकाशाचा दिवा दाखवला. त्यामुळेच प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मॅगसेस पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आज हेमलकसातील मुलं डॉक्टर, वकील, इंजिनियर झाले आहेत. त्यामुळेच प्रकाश बाबा आमटे आणि मंदाताई आमटे आदिवासी समाजासाठी आणि आपल्या सर्वांसाठी साक्षात पृथ्वीवरील देवच आहे. मला असं वाटतं आज आपल्याला ह्या देवाला ऐकण्याची इच्छा आहे. मी तुमच्या आणि त्यांच्यामध्ये न येता आपण ऐकूया प्रकाश बाबा आमटे यांना. धन्यवाद सर. आजचे वक्ते आदरणीय प्रकाश आमटे साहेब आणि मंदाकिनी ताई आमटे यांचा व्याख्यानमालेच्या वतीनं स्वागत आणि सत्कार व्याख्यानमालेचे कार्योपाध्यक्ष मनीष सानप हे करतील. गांधीवादी कार्यकर्ते मुकुंद दीक्षित यांचा स्मृतिचिन्ह देऊन वैभव कीर्ती दातरंगे हे मुकुंद दीक्षित यांचा या ठिकाणी सत्कार करतील. आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक जयवंत पाटील यांचा सत्कार व्याख्यानमालेचे सेक्रेटरी हेमंत देवरे करतील. डॉक्टर अनिल चौधरी यांचा सत्कार अविनाश वाळुंजे करतील. चालविणारे सुनील सौंदानकर यांचा सत्कार कृष्णा शहाणे करतील. नाशिकमधील
तरुण चित्रकार प्रणव चंद्रशेखर सातभाई यांनी डिजिटल पोर्ट्रेट बनविण्यामध्ये विश्वविक्रमवीर म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांनी आमटे दाम्पत्याचं एक पोस्टर तयार केलं आहे, ते त्यांना भेट देऊ इच्छिता. मी प्रणव सातभाई यांना विनंती करतो, आपण सदर चित्र या ठिकाणी आदरणीय प्रकाश आमटे साहेब हे आपल्याशी लोकबिरादरी प्रकल्पाचा प्रवास या विषयावर संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर स्वरांजली व नाद ब्रह्म प्रस्तुत गोल्डन ड्युएट्स हा गाण्यांचा कार्यक्रम सादर होऊन स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण त्यांना आदरांजली अर्पण करणार आहोत. उद्या या ठिकाणी ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले कडून अपेक्षा आणि या व्याख्यानानंतर गोल्डन व्हाईस स्टुडिओ प्रस्तुत मस्ती भरा समा हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. 8 मे रोजी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांचं या ठिकाणी व्याख्यान होईल आणि 9 तारखेला जम्मू काश्मीरचा दिव्यांग क्रिकेटपटू आमिर हुसेन लोन यांची प्रकट मुलाखत या ठिकाणी होईल. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. त्याचबरोबर 10, 11 आणि 12 मे रोजी 10 तारखेला प्राध्यापक अजित जावकर हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लंडन येथून आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास तथा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय त्यांचा आहे. 12 तारखेला सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथून गर्जे मराठी फाउंडेशनचे संस्थापक आनंद गानू हे येणार आहेत. भारत वैश्विक महासत्ता महाराष्ट्राचे योगदान हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. आणि 12 मे रोजी प्राध्यापक रवींद्र गाडगीळ हे लंडन येथील उद्योजक या ठिकाणी येणार आहेत. महाराष्ट्रीयन माणसे स्थानिक छटा असलेला जागतिक खजिना असा त्यांचा व्याख्यानाचा विषय आहे. हे तिन्ही व्याख्यानं आपल्या तरुण पिढीला मार्गदर्शन व्हावं यासाठी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याबरोबरच आपल्या घरातील तरुण मुलांना या व्याख्यानासाठी आपण जरूर घेऊन या अशी मी विनंती करतो आणि आदरणीय प्रकाश आमटे सरांना विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. धन्यवाद. नमस्कार. मंचावरील उपस्थित मान्यवर आणि नाशिक शहरातून या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले आपण सगळे बंधू भगिनींनो, सर्वप्रथम शांतारामजी कुसुमाग्रज वसंत कानेटकर ज्यांचा बाबांशी संबंध आला होता यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि आजच्या ज्या संवादाचा, खरं म्हणजे मी भाषण देत नाही, माझा प्रवास लोकबिरादरी प्रकल्पाचा याला सुरुवात करतो. हा प्रवास सुरू करण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे की बाबा आमटे नावाचा माणूस आता सगळ्यांना जगप्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यातल्या काही गोष्टी आज मी सांगणार आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉईंट आला आणि कुष्ठरोग्याची सेवा कशी सुरू केली आणि मग पुढचा प्रवास सगळ्यांचा त्याचा कथन करीन. नागपूर शहरामध्ये जमीनदार कुटुंबात जन्मलेले बाबा वकिलीची परीक्षा पास केली आणि वरोरा शहरामध्ये वकिली करायला आले, कारण त्यांची जमीन वरोरा शहराजवळ होती. वडिलांची इच्छा होती की यांनी आपली प्रॉपर्टी सांभाळली. साधारण 500 एकर त्यांची जमीन असेल आणि वकिलीचा व्यवसाय वरोरा शहरात तालुका प्लेस होता तिथे करावा. पण तोपर्यंत भारत छोडो गांधीजींच्या प्रेरणेने जी चळवळ सुरू झाली होती, बाबा तिकडे आकर्षित झाले. हळूहळू त्यांच्या जीवनात बदल होत गेला. तोपर्यंत जमीनदाराचे पुत्र जे शौक करतात ते त्यांनी सगळे केले होते. शिकार करणे, मल्लयुद्ध, रेसर कार होती त्यांच्याकडे, सिनेमाचं परीक्षण लिहायचे.
आणि या सगळ्या त्यांच्या पूर्वाश्रमीच्या जीवनातून ते इकडे वळले स्वातंत्र्य चळवळीकडे आणि त्यांचा जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. त्याला त्यांच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. पण एकदा माणसाने स्वतःशी कमिटमेंट ज्याला म्हणतो निर्णय घेतला तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोणाची पर्वा केली नाही. तो बाबांचा स्वभाव होता. तर एकदा वरोऱ्याहून वर्धेला जाताना पॅसेंजर ट्रेन होती. ब्रिटिश सोल्जर प्रवास करत होते. त्यांच्याकडे बंदुका होत्या आणि त्याच डब्यामध्ये एक नवविवाहित जोडपं बसलं होतं आणि बाबा होते. ब्रिटिश सोल्जरांची नजर चाळवली. तरुण पोरगी बघून त्यांनी तिची विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. नवरा घाबरला, संडासात जाऊन लपला आणि मग त्यांची हिंमत वाढली आणि बाबांना राहवलं नाही. आपल्या बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी प्रतिकार केला. त्यांचा मार खाल्ला. वर्धेपर्यंत त्याला बहिणीला त्यांनी वाचवलं आणि स्टेशनवर उतरून रेग्युलर कंप्लेंट करून त्याच्यावर कारवाई करणं भाग पाडलं. ही गोष्ट महात्मा गांधींना सेवाग्राम आश्रमात कळली की असा एक आमटे वकील ज्याने एका बहिणीसाठी स्वतःचं जीवन धोक्यात घातलं. ब्रिटिश सोल्जरांकडे बंदुका होत्या. काही होऊ शकलं असतं. पण त्याचा स्वभाव बघा बाबांचा कसा म्हणजे धाडसी होता. पण तेच बाबा एकदा वरोरा तालुक्यात जेव्हा म्युन्सिपाल्टीचे उपाध्यक्ष होते, घरी परत जाताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक कुष्ठरोगी दिसला. कुष्ठरोगी त्या काळामध्ये त्यांची हालत फारच खराब असायची. हातापायाला बोटं नाही, जखमा होत्या, अळ्या पडलेल्या होत्या. बाबा त्यांच्याकडे बघून त्यांना भीती वाटली. त्यांच्या अंगावर कांबळं होतं. दुरून त्याच्या अंगावर कांबळं टाकलं आणि ते घरी जायला लागले. आणि त्यांच्या मनात विचार आला की ज्या राष्ट्रपित्याने मला अभयसाधक म्हणून मला पदवी दिली आहे त्या असह्य माणसाला पाहून माझ्या मनात भीती का निर्माण झाली. स्वतःशीच विचार करत करत घरी पोचले. आणि घरी पोचल्यावर त्यांच्या मनात आणखी एक विचार आला, उद्या जर माझ्या बायकोला आणि मुलांना कुष्ठरोग झाला तर मी त्यांना असं रस्त्यावर फेकून देईल का. बघा एखाद्याच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट कसा येतो. या भीतीवर विजय मिळवण्यासाठी त्यांनी महारोगी सेवा समिती स्थापना 1949 साली केली. त्याला आता 75 वर्ष पूर्ण झाली. तर त्या काळामध्ये कुष्ठरोगामध्ये इतकी घृणा आणि भीती होती समाजामध्ये. नातेवाईकांनी जवळजवळ त्यांना वाईट टाकलं, मित्रांनी त्यांना दूर केलं. पण ते साधनाताई म्हणजे ताई ज्यांना म्हणायचे आणि मी आणि विकास आम्ही दोघं लहान भाऊ, त्यांची लहान मुलं आणि आमच्या सभोवताली 6 कुष्ठरोगापासून सुरुवात झाली. आणि जेव्हा लोकांना कळलं की बाबांनी सेवा सुरू केली आहे तेव्हा मंदिरापाशी चर्चच्या समोर भीक मागणारे कुष्ठरोगी भारतातून आनंदवनात येत गेले. आणि आमचं असं लहानपण त्यांच्या सहवासात गेलं. आता कुष्ठरोगी आनंदवनात असल्यामुळे आम्हाला मित्र कोणी मिळाले नाही. शाळेत जायचं वय झालं. म्युन्सिपाल्टीची शाळा वरोरा गावात होती आणि आमचे गुरुजी 7वी पास होते. व्हर्नॅक्युलर फायनल म्हणायचे त्याला. आणि ते आपलं मन लावून शिकवायचे. 7वी पास जमिनीवर बसवून त्या काळात जसं काही शिक्षण होतं त्याप्रमाणे मजुरांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर आमचं शिक्षण चालू होतं. बाबांनी म्हटलं की इतके सारे मुलं जर इथे शिकतात आहे आपल्या देशातले तर नागपुरात त्यांच्या मित्रांची नातेवाईकाची मुलं ज्या चांगल्या शाळेत शिकतात होते त्याचा त्यांनी विचार केला नाही. खूप मोठं कॉम्प्रोमाइज आहे शिक्षणाच्या बाबतीत. आता तुम्हाला कळत असेल की आईवडील किती तणावात असतात. बाबांनी तो विचार केला नाही. आणि आमचं तसं शिक्षण होत गेलं. पुढे काय करायचं आमच्या दोघांनाही त्यापर्यंत काही आमच्या मनामध्ये काही कल्पना नव्हती. पण बाबांच्या कामाचं महत्त्व समाजाला पटलं. तेव्हा सेवाग्रामवरून वर्धेवरून गांधीयन जे त्या काळात प्रसिद्ध होते, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे किंवा असे अनेक नावं की आता ते विस्मरणात गेले आहेत. बाबांच्या कामाला आनंदवनाला भेट देण्यासाठी यायचे. त्यांचा संवाद आम्ही मुलं लहान लहान मुलं दुरून ऐकत होतो. जेव्हा आम्ही मॅट्रिकला गेलो, 11वी मॅट्रिक होतं, तोपर्यंत आम्ही दोघंही भावांनी आम्ही एकाच वर्गात होतो. आम्ही निर्णय घेतला की बाबांचं काम
एवढं मोठं आहे आपल्याला माहिती नव्हतं, पण आता जेव्हा माहिती झालं, समाजाचा त्यांचं कामाचं महत्त्व पटलं आहे, तेव्हा आपण ते पुढे न्यावं. पण शक्य झालं तर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर होऊन केलं तर जास्त वैज्ञानिकरित्या करता येईल. आणि योगायोगाने बाबांनी त्याच वर्षी आनंद निकेतन कॉलेज काढलं आणि त्या कॉलेजमधून इंटर सायन्सनंतर आम्हा दोघांनाही नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. आईला तोपर्यंत चिंता होती, त्या दोघांनाही आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. पण जेव्हा एकदा प्रवेश मिळाला तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला की आता काहीतरी मुलं लाईनला लागले. आणि मग असं करत करत एक एक परीक्षा पास होत गेलो. 1.5 वर्षांनी परीक्षा असायची. 1970 साल फायनल MBBSची परीक्षा दिली. डिसेंबरचा महिना, 15 दिवसांनी निकाल लागणार होता म्हणून मी आनंदवनात आलो. आणि 2-3 दिवसांनी बाबाच्या डोक्यात विचार आला की चला म्हणे आपण पिकनिकला जाऊया. आता पिकनिकला जंगलात जायचं असं त्यांनी सांगितलं तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो. 2 दिवसासाठी जायला सगळ्यांना अतिशय आनंद असतो. बाबांकडे पिकअप व्हॅन होती. आमचे सगळे घरचे मंडळी आणि काही त्यांचे कार्यकर्ते 10-12 जण एका जीपमध्ये बसून आम्ही निघालो. आनंदवनातून निघालो. दुपारी निघालो. रात्र झाली. थंडीचे दिवस. जिथे अंधार पडला तिथे मुक्काम केला. शेकोटी पेटवली. दुसरा दिवस उजाडला. भामरागडच्या दिशेने चाललो आहे ते भामरागड आलंच नाही. परत अंधार पडला. तिथे मग एक मुक्काम केला. आणि तिसऱ्या दिवशी भामरागडला जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा इतका आनंद झाला. त्रिवेणी संगम. आज या गोदावरी नदीच्या आरती वगैरे बघून मला त्यांची आठवण झाली की आदिवासी वर्षानुवर्षे शतकानुशतकं त्या भागात राहिल्या, पण नदी स्वच्छ करा सांगायची त्यांना अशी गरज नाही पडली, कारण त्यांनी प्रदूषितच केली नाही. स्वच्छ पाणी, जंतुविरहित, कारण ते शौचालयासुद्धा नदीवर जात नव्हते. तर हे त्यांची परंपरा होती. आता आपल्याला प्रयत्न करावे लागतात, नद्याचं प्रदूषण कमी करावं, स्वच्छता करावी. एनिवे, पण ते बघून आम्हाला इतका आनंद झाला. त्रिवेणी संगम, मोठी शेकोटी पेटवली, थंडी खूप होती. आणि मल्टीस्टार म्हणजे 5 स्टार नाही, आकाशाखाली आम्ही तिथे रात्र काढली. चांगलं वाटलं. आमच्याकडे सगळे स्वेटर्स होते, पांघरूण होते. सकाळ झाली. बाबा म्हणाले आलोच आहे तर आपण आता आजूबाजूचा परिसर बघूया. त्यांच्या कदाचित म्हणजे त्यांनी हा एरिया आधी बघितला असेल, इथे कोण राहतं हे पण त्यांना माहिती होतं, कारण त्यावेळेला ते शिकारीचा शौक होता तेव्हा या जंगलात आले असणार. त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते इम्प्रेशन असेल. पण आम्हाला न सांगता पिकनिकच्या नावाखाली घेऊन आले आणि पहिल्या गावात गेलो. रस्ते नव्हते, बैलगाडीचे रस्ते असल्यामुळे 4 व्हीलची गाडी ज्या गावात गेली, आवाज, धूळ, गुरं उधळली पहिल्यांदा. त्यांनाही आवाजाची सवय नव्हती. आणि गाडी गावात आल्याबरोबर सगळ्या झोपड्यातून आदिवासी मुलं, स्त्रिया, पुरुष असे घाबरून बाहेर आले. कोण आले आहेत? त्यांच्या अंगावर कपडे आहेत, स्वेटर्स आहेत, वरून शाली आहेत. आणि आम्हाला असं आश्चर्य वाटलं की मनुष्य माणसाला इतका कसा घाबरतो. आपण तर त्यांना काही त्रास दिला नाही. बरं, त्यांना काही विकृती नव्हती असं की त्यांना काही लाज वाटावी स्वतःबद्दल. पण मग जवळ जाऊन बोलावं तर सगळे जंगलात पळून गेले. समजलं नाही काय कारण असावं. दुसऱ्या गावात गेलो, लांब लांब गावं, तिथे हाच अनुभव. संध्याकाळपर्यंत 2-3 गावं बघितले. आणि संगमावर जिथे आमचा मुक्काम होता तिथे मोठी शेकोटी पेटवली. थंडी खरंच म्हणजे डिसेंबरच्या महिन्यामध्ये 10च्या आतमध्ये टेम्परेचर होतं. आणि या दिवसभराच्या आमच्या अनुभवाचा जे काही त्यांचं इम्प्रेशन आमच्या प्रत्येकाच्या मनावर झालं होतं ते विचार करत सर्वजण सुन्न झालो होतो. हा सन्नाटा बघून बाबांनी स्वतःशी बोलतो असं याला लाऊड थिंकिंग म्हणतात, बोलणं सुरू केलं की आता तुम्ही दोघंही MBBS होता. तुम्ही दोघांनी निर्णय घेतला की आनंदवनाचं काम पुढे न्यायचं. माझी अशी इच्छा आहे की या आपल्या बांधवासाठी ज्यांना खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, निवारा अर्थात जंगल असल्यामुळे झोपड्या बांधायला काही कमी होतात, पण या ज्या मूलभूत गरजासुद्धा ज्यांना
इतके वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर मिळालं नाही. मला असं वाटतं म्हणाले की मी यांच्यासाठी काहीतरी काम सुरू करावं. मी डॉक्टर नाही, पण मी त्यांना शेती शिकवू शकेन, व्यवसाय शिक्षण देता येईल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न तर करता येईल. आणि लगेच जसं अक्षरशः मला त्या बाबांच्या पिकनिकचा उद्देश कळला. वय वर्ष 22. विचार न करता बाबांना म्हटलं, बाबा तुम्ही जर हे या आदिवासींसाठी प्रकल्प सुरू कराल तर त्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. तो माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट. जसं बाबांच्या जीवनातला कुष्ठरोगी हा होता, त्याची भीती आणि हे एक्सपोजर. आदिवासी जंगलात राहतात, कंदमुळं आणि शिकार करून जगतात, त्याच्या पलीकडे आपण विचार करत नाही. प्रत्यक्ष दाखवलं आणि खरंच आम्हाला स्वतःची लाज वाटली. अंगावर स्वेटर शाल असून शेकोटीपाशी बसून थंडी वाजतं आणि तिथले सगळे लोक लंगोटीशिवाय त्यांच्या अंगावर वस्त्र नाही आणि मुलं संपूर्ण उघडे दिगंबर कसे राहत असतील इतके बरं. शतकानुशतकं ज्याच्या जन्माची नोंद नाही, मृत्यूची नोंद नाही, आजारपणासाठी काही सोय नाही, पारंपरिक अर्थात त्यांच्याकडे होते सगळे व्यवसाय, शिक्षणाचा तर गंध असायचं कारण नाही. तर हे सगळं बाबाच्या तोंडून ऐकल्यानंतर माझ्या मनाचा निर्णय झाला आणि बाबांना शब्द दिला आणि बाबांच्या डोळ्यात चमक बघितली की आपण एका मुलाला फसवलं. शब्द मी दिला, बाबांनी मागितला नाही, त्यांनी स्वतः काम करतो म्हणाले. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, आनंदवनात आलो, निकाल लागला, इंटर्नशिप सुरू झाली. त्यापूर्वी बाबा म्हणाले की आता तू जो निर्णय घेतला आहे तर सरकारकडे अर्ज केला पाहिजे, आपल्याला जागा पाहिजे काम करायला. मग सरकारकडे अर्ज करायला बरेच कागदपत्र जोडावी लागतात आणि ज्या कन्सर्न अधिकाऱ्याकडे आपण मंत्रालयात तो अर्ज पाठवला आणि इंटर्नशिप आमची सुरू झाली. असं वाटलं होतं की सरकार त्या अर्जाचा विचार करून आपल्याला जमीन देईल आणि इंटर्नशिप झाल्यावर आपण कामाला सुरुवात करू. पण वर्ष संपलं, सरकारकडून उत्तर आलं नाही. ब्युरोक्रेसी काम करते त्याच्या पद्धतीने, पण हे उत्तर आलं नाही म्हणून आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट जॉईन केलं. सर्जरीमध्ये हाऊस जॉब त्यावेळेला कंपल्सरी होता म्हणून मी हाऊस जॉब करायला सेवाग्राम मेडिकल कॉलेज नुकतंच निघालो होतो. तिथे जागा होती म्हणून तिथे आम्ही जॉईन झालो. या सरकारच्या निर्णयाला उशीर लागल्यामुळे माझा व्यक्तिगत खूप फायदा झाला. त्यामुळे माझं लग्न होऊ शकलं. तिथे मंदाकिनी देशपांडे नागपूरवरून ज्या माझ्याच कॉलेजच्या होती, पण ती सिनियर होती. 4.5 वर्ष एकत्र शिकलो पण आमची ओळख नव्हती. त्यांची बॅच वेगळी, माझी बॅच वेगळी. सिनियर सिनियर रॅगिंग पण करायचे, त्यामुळे त्यांच्यापासून लांबच होतो. पण ती अनस्थेशिया आणि मी सर्जरी एका पेशंटवर काम करताना 72च्या सुरुवातीला आमची ओळख झाली आणि बघता बघता आम्ही एकमेकाचे विचार जुळले म्हणा, एकत्र फिरायला लागलो, चर्चा व्हायला लागली. विदर्भामध्ये मुलगा मुलगी फिरलं की ते अफेअर समजतात. बाबांपर्यंत बातमी गेली. ताईंना काळजी वाटली की बाबांचं इतकं नाव झालं आहे, त्यांना तोपर्यंत पद्मश्री पण मिळाली होती, हा मुलगा त्याचं नाव बदनाम तर नाही करणार. म्हणून मग निरोप आला की मंदाकिनी कोण देशपांडे आहे, ती मुली तिच्याबरोबर तो फिरतो, तिला घेऊन आनंदवनात आहे. आणि एक दिवस सुट्टीच्या दिवशी तिला घेऊन आनंदवनात आलो. तोपर्यंत आनंदवन चांगलं डेव्हलप झालं होतं. लोकांच्या मनातले घृणा कमी झाली होती. मित्र मेळावे सुरू झाले. पु ल देशपांडे येऊन गेले होते. त्यामुळे आनंदवन असं बऱ्यापैकी एक सुधारलेलं गाव म्हणा तशा प्रकारे ते चालू होतं. ते सगळं तिने बघितलं, बाबांनी बघितलं, गेलं आनंदवन बघून तिला आनंद झाला आहे. पण लगेच बाबांनी म्हटलं की प्रकाश कुठे काम करणार आहे तुला माहिती आहे का? ती म्हणाली हो, त्यांनी सांगितलं की जंगलात, भामरागडच्या जंगलात आदिवासी काम करणार आहे. मग तुझा काय विचार आहे? तर मी शब्द दिला आहे. शब्द दिला आहे असं म्हटल्याबरोबर बाबांनी ताईंचा विचार नाही केला. ताई अशा पारंपरिक होत्या, कर्मठ होत्या. त्यांची इच्छा होती की मोठ्या मुलाचं विकास लग्न आधी व्हावं आणि मग आमचं व्हावं. पण बाबा प्रॅक्टिकल होते. त्यांनी विचार केला की कुष्ठरोग्याच्या संस्थेमध्ये विकासचं लग्न व्हायला समजा जर मुलगी आलीच नाही किंवा उशीर झाला तर हिचाही निर्णय बदलू शकेल आणि माझंही लग्न राहून जाईल.
म्हणून 72 साली त्यांनी लग्न करून टाकलं. शिक्षण चालू असताना त्यांची केवढा म्हणजे पुरोगामी असला विचार आहे हा, की शिक्षण चालू असताना 72 साली. बरं, ते बाबांचे विचार हे पुरोगामी होते. बाबा कर्मकांडावर विश्वास ठेवत नव्हते. त्यांनी कर्मपूजा केली आणि आमचे विचार त्यांच्याच विचारातून पुढे गेले की कर्मकांडापेक्षा कर्मपूजा ही जास्त महत्त्वाची आहे. आणि ताईंचा त्यांनी विचार नाही केला. फक्त लग्न करताना बऱ्याच अटी मी टाकल्या. म्हणजे मंदाला सांगत गेलो की आमचे नातेवाईक तोपर्यंत साधारण 1,500 ते 2,000 झाले होते, कुष्ठरोगी, अंध आणि अपंग. माझं पहिलं लग्न आनंदवनातलं मुलाचं, ह्या सगळ्यांना घेऊन जर नागपूरला तुझ्या घरी आलो तर एकही सिव्हिलाइज माणूस येणार नाही. तेव्हा लग्नही मुलाच्या घरी होईल म्हणजे आनंदवनात होईल, पहिली अट. दुसरं असं आहे की आत्ता जे काही ते संस्कृत काय म्हटलं असेल ते मला काही समजलं नाही. आम्ही शिकलोच नाही, वरोऱ्यामध्ये हा संस्कृत विषयच नव्हता. म्हणून म्हटलं आमच्या लग्नाला भटजी नको. तो काय म्हणतो फक्त हाताला हात लावा एवढं करून, अर्थ काय त्याला, आपल्याला समजतच नाही काही. मग मला कुंडली नाही. लग्न केव्हा करायचं तर रविवारी करायचं, तो चांगला मुहूर्त असतो, लोकांना सुट्टी असते. आणि बाबांनी तारीख ठरवली 24 डिसेंबर, त्या दिवशी रविवार होता. योगायोगाने ती साने गुरुजी जयंती होती आणि बाबांचं साने गुरुजीवर श्रद्धा होती त्यांची. त्यांना खूप त्यांच्या कामाने ते प्रेरित झाले होते आणि असा चांगला मुहूर्त लाभला. मंदाकिनीला जरा जड गेलं. आपल्या आईवडिलांना आधी सांगून त्यांच्याकडून होकार मिळवायचा. कुष्ठरोग्याच्या संस्थेमध्ये आपली मुलगी चालली आहे, त्यांना धक्काच बसला. नॅचरल आहे, सर्व पालकांना बसला असता. पण तिने जिद्द दाखवली. त्यांना विनंती केली की तुम्ही एकदा आनंदवन बघा, तुमच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती थोडीशी कमी होईल. पत्रव्यवहार करून ते आनंदवनात आले. आनंदवन बघितलं आणि त्यांनी विचार केला की इतकं काही वाईट नाही आपण समजतो. आणि नाईलाजाने त्यांनी होकार दिला. ते 24 डिसेंबरला त्याचे नातेवाईक बस भरून निघडून आनंदवनात आले. आणि भटजी नव्हते, पण आम्ही एका ब्रह्मचारी माणसाला, गांधीयन होते, मामा क्षीरसागर, त्यांना पौरोहित्य करण्याची विनंती केली. त्यांनी आनंदाने मान्य केली. बाबांनी मंगलाष्टकं लिहिली आणि 15 मिनटामध्ये आमचं लग्न. सप्तपदी फक्त ती लग्नाला रजिस्टर होण्यासाठी कंपल्सरी होती. त्याचं मराठीमध्ये त्यांनी भाषांतर करून ती सप्तपदी म्हटली. बाबांचे मंगलाष्टक होते. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मागे होता. समाजाला मेसेज जावा की याचं पुढचं आयुष्य हे दीनदलितांसाठी जाणार. एका फोटोवर ते सिम्बॉलिक होतं. आणि अशा पद्धतीने लग्न आटोपलं. आणखी एक आम्ही निर्णय घेतला होता की देणं घेणं म्हणजे हात रुमाल पण आपण एक्सचेंज करायचं नाही, आणि तो पाळला. आणि मराठवाड्यात 72 साली प्रचंड दुष्काळ होता, म्हणून लग्नात गोड लाडू नाही करायचे. तर अशा वेगळ्या पद्धतीने मुहूर्त नसलेल्या लग्नाचा आत्ताच आम्हाला 51 वर्ष पूर्ण झाले, 24 डिसेंबर 73ला. तर याच्यातून हा मेसेज आहे. मुहूर्त, तिथी वगैरे पाहून किती लग्न टिकतात हे पण आपल्याला माहिती आहे. आणि न पाहता 52 वर्ष आम्ही एकत्र संसार केला, आणि तोही जंगलामध्ये, जिथे काही सोय नव्हती. एनिवे, मग आता लग्न झाल्यावर काय करायचं. बाबांना ते स्वतःच्या घरून काही प्रॉपर्टीचा त्यांनी पूर्ण त्याग केला होता. कोल्हापूरचे कोरगावकर ट्रस्ट त्यांना 200 रुपये महिना मानधन द्यायचे. फार सर्वोदय माणूस होते तो, की स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आपलं करिअर सोडून, आता ते सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा संसार असा चालेल. 200 रुपये महिना ते मनीऑर्डरनी पाठवायचे आणि त्याच्यावर बाबांचा संसार व्यवस्थित चालू होता. कारण त्यांनी सगळ्या गरजा कमी करून टाकल्या होत्या. खादीचे कपडे, झोपडीतच आनंदवन सुरू झालं. आणि त्या लग्न झाल्यावर हनीमूनला कुठे जायचं. मी म्हटलं आपण भामरागडला जायचा निर्णय घेतला तर आपण तिथे जाऊया, तर तुला कल्पना येईल. लग्न होऊन गेलं होतं त्यामुळे भीती नव्हती. तर तिसऱ्या दिवशी आम्ही आलापल्ली क्रॉस करून भामरागडचं जंगल तिला दाखवायला नेलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की या ठिकाणी रस्ते नाही. म्हणजे पावसाळ्यामध्ये तर ते बंदच असायचं. आणि आम्ही पावसाळ्यानंतर गेलो होतो, म्हणजे नदीच्या पात्रातून, नाल्यातून 4 व्हीलची गाडी घेऊन जायचं. आजूबाजूला वस्ती नाही, आदिवासी अगदी थोडेसे छोटे छोटे खेडे होते. आणि ते कोणी सिव्हिलाइज माणसं बघितलं की पळून जायचे त्यावेळेला. वीज तर कसाचा प्रश्न नाही, टेलिफोनचा प्रश्न नाही, बोलायला कोणी सिव्हिलाइज माणसं नाही. हे लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तिला कळलं. तेव्हा तिच्याकडे पर्याय होता
की मी इथे या भागात काम करणार नाही, तुझं तू बघून घे. पण शब्द दिलेला त्यांनी पाळला आणि त्यामुळे हा प्रकल्प इतका. आणि मग आम्ही वापस आलो. तिने अनस्थेशियात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, लेक्चरशिप जॉईन केलं. मी MS जनरल सर्जरीचा कोर्स जॉईन केला होता. 73 डिसेंबरला बाबांना जागा मिळाली. बाबा काही कुष्ठरोगी घेऊन तिथे त्यांनी जागेचं पोझिशन घेतलं आणि मला नागपूरला कळलं की बाबांना जागा मिळाली आहे. तर माझं शिक्षण मी अर्धवट सोडलं आणि बाबांना तिथे जाऊन सांगितलं की आता मी इथे आलो आहे, तुम्ही आनंदवनात गेला तरी चालेल. तर अशी माझ्या जीवनाची सुरुवात त्या हेमलकशाच्या झोपडीतून. हिने बघितलं जे लेक्चरशिप आपण करून आणि हा इथे झोपडीत राहतो आहे. तिने राजीनामा दिला आणि माझ्या मागे त्या झोपडीत माझ्या लग्नानंतर 1 वर्षांनी संसार करायला आली. आणि बाबांच्या प्रेरणेने कुष्ठरोग्यांच्या कामासाठी बाबा प्रसिद्ध आहे, पण मला जास्त त्यांचं महत्त्वाचं काम होतं की ते तरुणांना त्यांनी खूप प्रेरित केलं. सोमनाथ तुम्ही ऐकलं असेल, श्रमसंस्कार छावणी, त्यातून अनेक तरुण सामाजिक कार्यात बाबांच्या ज्या छावणीत भाग घेऊन आपापल्या भागात कार्यरत झाले. आपले मुकुंद दीक्षित आता होते इथे, तुम्ही बघितलंच आहे की बाबांचं काम तेव्हा त्यांनी ऐकलं होतं आणि त्यातूनच ते कार्यकर्ता म्हणून बाबांना जॉईन झाले होते. तर असे काही 5-6 कार्यकर्त्याने आम्ही अशीच हेमलकशाची सुरुवात झाली. पावसाळा आला जूनमध्ये, पहिल्या पावसात नद्या भरल्या की आनंदवनशी संपर्क तुटला, मी जगाशी संपर्क तुटायचा. आता ताई आणि बाबांना ते फार काळजी होती. एका बाजूला खूप कौतुक, आपला मुलगा आणि सून जंगलात जाऊन बसले सामाजिक कार्यावर, आणि आपण साधं त्याची ख्याली खुशाली विचारू शकत नाही. तर ताई सेन्सिटिव्ह होत्या आणि असं सगळं आनंदवनाची माऊली. तर ती पावसाळ्यात कधीतरी एकदा 70 किलोमीटर, आमचे जगनभाऊ होते नागेपल्लीला कार्यकर्ते, त्यांना घेऊन पायी यायची. 2 दिवस लागायचे. येताना 2 किलो कणिक, 2 किलो भाजी, सायकलवर किती येणार. तिथे आम्हाला कणिक मिळत नव्हती कारण वीज नाही, चक्की नाही, पण वरण भात, डाळ आणि तांदूळ आम्ही स्टोअर करून ठेवत होतो. कांदे बटाटे होते. मंदानी चार्ज घेतला किचनचा, एका मुलाला तयार केलं आणि आम्ही हे काही 6-7 कार्यकर्ते होते, हे नवीन कुटुंब तयार झालं. तेव्हापासून जेवण आमचं कॉमन आहे. मेसमध्ये एकत्र जेवतो आहे आम्ही. घंटी वाजायची. अंधार असल्यामुळे सूर्यास्तापूर्वी जेवण करायचं. आम्ही थोडेसे जैन धर्मी झालो होतो की त्या परिस्थितीमुळे आम्ही अंधारापूर्वी त्या आधी जेवण करून टाकायचं. शेकोटीपाशी थंडीच्या दिवसात बसून गप्पा मारायच्या. तर असं वाटायचं आम्हाला की आपण काही मिस करतो आहे असं कोणाला वाटू नये. खायला हे मिळत नाही, मनोरंजन नाही, बोलायला कोणी नाही. तर गप्पा करताना आम्ही असा विषय जाणून बुजून असे विचार करत होतो. लाऊड थिंकिंग ज्याला म्हणायचं, की आपण ज्या आदिवासींसाठी माडिया जमात होती, काम करायला आलो आहे, त्यांच्याकडे खायला काय. मुंग्यांची चटणी, उंदीर, अस्वल मारून खाल्ली, माकडं मारून खाल्ले. वेळप्रसंगी गाय बैल, पण त्यांना काही त्याचा निषेध नव्हता. भूक होती आणि शिकारीला जाऊन काही मिळालं नाही तर उपाशी राहिले आणि दुसऱ्या दिवशी परत प्रयत्न केला. त्या मानाने आम्हाला वरण भात पोटभर मिळतो. आणि मंदाला ते त्याच्यात व्हेरिएट म्हणजे काय म्हणतात त्याला, बदल करायची सवय झाली होती. कधी घट्ट वरण करायचं, कधी पातळ करायचं. तर त्याच्यात कधी तिखट जास्त टाकायचं. तर चवीमध्ये बदल होत होता. त्यामुळे असलेल्याच या साठ्यातून असं वाटलं नाही आमच्याकडल्या कुठल्याच कार्यकर्त्याला की आपण काहीतरी मिस करतो. खूप मोठी गोष्ट आहे हे जिभेचं कॉम्प्रोमाइज करणं, बोलणं आणि खाणं दोन्हीमध्ये. हे खूप कठीण असतं. पण आमचे कार्यकर्ते बाबांच्या प्रेरणेने आलेले, त्यांनी कधी तक्रार नाही केली, तोंडातून शब्द नाही काढला की आम्हाला हे मिळत नाही की ते मिळत नाही. प्रश्न होता की या अडचणीचं सगळं आमची मनाची तयारी असल्यामुळे त्या अडचणी वाटल्या नाही. म्हणजे रस्ते नाही, वीज नाही, टेलिफोन नाही. पण ज्यांच्यासाठी गेलो तेच येत नाही. गावात गेले की ते दूर राहायचे, पळून जायचे, तर नको यांच्याशी संबंध. कपडेवाल्या लोकांनी कदाचित त्यांना त्रास दिला असेल, सिव्हिलाइज लोकांनी,
सो कॉल्ड सिव्हिलाइज. तर ते खूप आम्हाला त्रासदायक होतं, क्लेशदायक होतं की आपण सगळं सोडून आलो आहे आणि पेशंटच येत नाही. मग आमच्या लक्षात आलं की उलटा विचार केला, त्याला आता पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात, हा शब्द आता आला, की त्यांनी का म्हणून विश्वास ठेवा आपल्यावर, ज्यांना अनुभव नाही किंवा आला असेल तर वाईट आहे. मग आपण काय करायला पाहिजे. मग आम्ही आयुष्यात आमचं आयुष्य बदलून गेलं. आम्ही कपड्यांचा त्याग केला. त्यांना वाटावं की हे काही असे फार असे सिव्हिलाइज लोक बाकीचे जसे तसे नाही आहेत. झोपडीतच आमचा संसार सुरू झाला होता. भाषा खूप कठीण होती. माळिया भाषा ही बोलीभाषा आहे आणि मराठी हिंदीशी त्याचा काही संबंध नव्हता. मग भाषा शिकलो आम्ही. काही त्या भागात जे पनिशमेंट पोस्टिंगचे काही फॉरेस्टचे ऑफिसर होते, त्यांना दवाखाना सुरू झाला आहे झाडाखाली माहिती होतं, तर ते लहानसा रोग झाला तरी ते सायकलने यायचे. तर त्यांच्याकडून भाषा शिकले. मंदांनी डिक्शनरी तयार केली. नावाला काय म्हणतात, गावाला काय म्हणतात, रोगांचे वेगवेगळे नावं ते लिहून ती भाषा तशी थोडी तुटकी फुटकी आम्ही शिकलो. आणि मग त्यांच्या परंपरा काय आहे. गावात आजारी पडलेला प्रत्येक माणूस हा मांत्रिकाकडे, त्याला तिकडे पुजारी म्हणतात, त्याच्याकडे घेऊन जायचे. बरेचसे रोग जे मायनर असतात त्याच्या मंत्रांनी बरे व्हायचे, पण खरं म्हणजे ते प्रतिकारशक्तीने बरे व्हायचे स्वतःने. आपल्या कोरोनामध्ये सगळा अनुभव असेल तुम्हाला. RT-PCR पॉझिटिव्ह असलेले 97% लोकांना काही झालं नाही. 2-3 प्रतिकारशक्ती निर्माण नाही झाली म्हणून त्यांचं निधन झालं. पण ज्याच्याकडे गेल्याने बरं झालं तर हा विश्वास टिकवण्यासाठी त्याला मांत्रिकांना पुरेसं होतं. लोकांचा विश्वास त्यामुळे टिकून राहिला. पण एखादा पेशंट, तर सुरुवातीचा एक पेशंट तुम्हाला सांगतो, शेकोटीपाशी झोप होतात, जमिनीवर, अंगावर कपडे नाही. तर ह्या 10 वर्षाच्या मुलाला एपिलेप्सी होती, फिट्स आल्या आणि तो शेकोटीत पडला. 40% भाजला. मांत्रिकाकडे नेलं, त्यांनी जडीबुटी लावलं, काय त्याचे औषध पाणी केलं असेल, मंत्रतंत्र झाले, त्याच्यात इन्फेक्शन झालं, पस झाला. पस झाल्यावर त्या हिरव्या माशा तुम्हाला माहिती आहे त्या बसतात वासाने आणि अंडे देतात. ती त्यांची लाईफ सायकल आहे. प्रेतावर बसतात बघा तुम्ही, किंवा डेड ॲनिमल्स असतात. आणि मग त्याचे अंडे दुसऱ्या दिवशी त्याचे लार्वा म्हणजे अळीत तयार रूपांतर होतं आणि त्याचं मांस, रक्त आणि ते पस खाऊन त्या आतमध्ये पोखरून त्या स्वतःचं जीवन फुलवत असतात. अशा मोठ्या मोठ्या अळ्या होतात. त्या पेशंटला किंवा त्या मुलाला काहीच करता येत नव्हतं, कारण ते लपलेले आहेत चारी बाजूला जखमेच्या. तर तो तळमळत आपल्या झोपडीच्या बाहेर पडला होता. आणि आम्ही त्याच्या आईवडिलाला विनंती केली की आता नाहीतरी पुजाऱ्यांनी त्याला नाही म्हणून वापस केलं आहे, आता हा जगेल की नाही माहिती नाही, तर आम्हाला एक संधी द्या. लगेच त्यांनी म्हटलं नाहीतरी मरणार आहे हा, तर यांना म्हणतात तर घेऊन जाऊया. आपल्या झाडाखाली दवाखाना तयारच होता. त्याच्या अळ्या काढल्या, जखमा धुतल्या, अँटीबायोटिक दिलं, एपिलेप्सीसाठी गोळ्या दिल्या आणि बघता बघता तो बरा झाला. कारण कधी आयुष्यात औषधं घेतले नाही, वर्जिन होता. तर तो जेव्हा बरा झाला तेव्हा आम्ही त्याला दत्तकच घेतलं, आमच्याबरोबरच राहायचा. त्याच्यापासून आणखी भाषा शिकता आली आम्हाला. त्याला घेऊन गावागावात फिरता आलं. तो इंटरप्रिटरसारखं काम करायचा. आणि मग त्या चित्रपट कोणी बघितला असेल तर एक पेशंट, बेशुद्ध पेशंट खाटेवर टाकून काही 8-10 जणांनी आणलं. हे ते सिम्बॉलिक होतं, पण असे अनेक पेशंट यायचे. तर ते 30 किलोमीटरपासून त्याला जर उचलून त्यांनी आदिवासींच्या तरुणांनी आणलं. तरुणांमध्ये काय की एकमेकाला मदत करणे ही त्यांच्यामध्ये परंपरा आहे. तर ते जेव्हा मांत्रिकांनी म्हटलं की आता आमचे प्रयत्न संपले, तर आईवडिलांनी ठरवलं की याला घेऊन जावं हेमलकशाला. 10 तरुण तयार झाले. खांदा बदलत खांदा देणे पुण्याचं काम आहे हे आपण प्रेताच्या बाबतीत म्हणतो, पण ते जिवंतपणे ते खांदा द्यायला तयार झाले, कारण त्यांची परंपरा होती मदत करणे. तर तो पेशंट आला आणि आम्हाला आनंद झाला की आपल्या विश्वासावर 30 किलोमीटरपासून पेशंट येतो आहे आणि दुसऱ्या क्षणी निराशा आली. याचं निदान कसं करायचं, इन्व्हेस्टिगेशन शून्य. बेशुद्ध पडण्याचे कारणं अनेक असतात. पुस्तकं वाचले आम्ही दोघांनी, वादविवाद केले. शेवटी ठरवलं दोघांनी मिळून की कदाचित हा मेंदूचा मलेरिया, तो सिरियस असतो आणि त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट देऊन बघूया. त्याला क्विनिन सुरू केलं, ग्लुकोज दिलं,
आणि आमचे कार्यकर्ते आणि आम्ही राऊंड द क्लॉक त्या पेशंटच्या जवळ बसून राहायचे. तिसऱ्या दिवशी त्याने डोळे उघडले आणि आमच्या जीव आला की आपलं डायग्नोसिस बरोबर होतं, लाईन ऑफ ट्रीटमेंट बरोबर आहे. आणि 5व्या दिवशी तुम्ही असं बघितलं असेल, स्वतःची खाट खांद्यावर घेऊन तो एकटा परत गेला. तर ही जाहिरात झाली. जो माणूस हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा आला होता, त्याच्या जीवाची आशा नव्हती, तर ह्या आमच्या कामाला त्याच्यामुळे प्रसिद्धी मिळाली. माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणायचं. आणि मग ते इतका मोठा एरिया आहे तो. 2 वर्षानंतर जेव्हा एकदा यायला लागले तेव्हा त्या भागातले जवळजवळ 40,000 पेशंट आणि अंतर असेल 150 किलोमीटर तिथपासून ते चालत यायचे. आणि आमचे सगळे चॅलेंजेस वाढत गेले, कारण आम्ही नाही अनस्थेशियाने मी सर्जरी सोडून गेलेलो, पण डिलिव्हरीसाठी पेशंट यायचे. हाड तुटलेले आहेत, एक्सरे मशीन नाही, डायग्नोसिस कसं करायचं. पण तोपर्यंत आम्हाला कळलं होतं की यांची सहनशक्ती खूप आहे. सहनशक्ती कशी वाढते तुम्हाला कल्पना आहे का? आपल्याला काही त्रास झाला किंवा मुलंसुद्धा रडतात का, हे अटेन्शन सिकिंग आहे. मग कोणीतरी धावत येतं, काय झालं तुला, डॉक्टरकडे घेऊन जाणार. या ठिकाणी आदिवासीमध्ये काय होतं की एखादा माणूस आजारी असेल, खूप दुखत आहे, त्याला रडला, पण त्याच्याजवळ कोणी थांबत नाही, कारण थांबला तो माणूस उपाशी राहिला. मग ते सगळे जंगलात जाणार आणि हा एकटा कोणासाठी रडणार. ते रडल्यावर कोणी धावूनच येणार नाही. ते सहन करायची सवय लागते. अशी सहनशक्ती वाढत गेली त्यांची. वर्षानुवर्ष हेच चालू होतं. तर ही सहनशक्ती वाढलेली आम्हाला माहिती होतं. जेव्हा फ्रॅक्चरचा पेशंट अंदाजाने आम्ही पाहिलं की कदाचित फ्रॅक्चर असावं, हात तुटला किंवा पाय तुटला, सूज दिसते आपल्याला, त्याच्या खालीवरती दिसलं धरायचं मी आणि हलवून बघायचं. तर हाडावर तुटलं असेल तर हाडावर हाड घासलं तर ते डायग्नोसिस कन्फर्म व्हायचं की फ्रॅक्चर आहे. मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसने ते त्याला बांधून ठेवायचं आणि तो बरा व्हायचा. तर असे आम्ही आपल्या परीने आपले एक वेगवेगळे प्रयोग करून, उद्देश एकच आहे की आपल्या विश्वासावर जो आला आहे त्याला आपण असं सांगू नये की मी स्पेशालिस्ट नाही. तितक्या लांबून आल्यावर त्याच्या मनावर काय परिणाम झाला असता की मी याचा स्पेशालिस्ट नाही, मी ट्रीटमेंट करू शकत नाही. म्हणून आम्ही नाही म्हटलं. दात दुख आहे, सगळ्यांनाच अनुभव असेल, प्रचंड असतं दातदुखी. तेव्हा ते काढण्यासाठी एक सेट घेऊन आलो. 1 किंवा 2 दात आपण सॅक्रिफाईस केले तर ते काही फारसं नुकसान होत नाही, पण त्याचं दुःख कायमचं जातं. मग दाताचे दुखण्यावर आम्ही उपाय शोधला, सेट घेऊन आलो आणि दंतवैद्य तात्पुरते. डिलिव्हरीसाठी त्याच्यात कधी इंटरेस्ट नव्हता. बाळांपणाला त्यांचे जर पारंपरिक ज्या प्रथा होत्याच त्यातून जर डिलिव्हरी झाली नाही तर मग ते खाटेवर टाकून आणायचे. मग आम्ही शिकलो. नागपूरहून फॉरसेप घेऊन आलो. आजकाल कोणी फॉरसेप लावत नाही, कारण सिझेरियन सोपं झालं आहे. पण फॉरसेप डिलिव्हरी तुम्ही ऐकलं असेल कदाचित, चिमटा लावून ते बाळ काढतात. ते तर मेडिकलला असताना इंटरेस्ट नव्हता म्हणून ते काही शिकलो नव्हतो आम्ही. पण पुस्तकं वाचून तशा डिलिव्हरी करायला लागलो. बाळांतीन सुखरूप राहिले की आम्हाला आनंद व्हायचा. पण एकदा बाळ आडवं होतं, हात बाहेर आलेला आणि काळा निळा पडलेला. त्यांनी बरेच प्रयत्न केले. संध्याकाळी घेऊन आली तरुणबाई, आई वडील आणि नवरा. तर आम्ही काही करू शकत नव्हतो. हात जोडले की त्याला सिझेरियनची गरज आहे. या जंगलात सिझेरियन आम्ही शिकलोही नव्हतो. रक्त नाही, म्हणजे ब्लडची सोय नाही, ऑपरेशन थिएटर नाही, कसं करणार. तर ते म्हणाले आम्ही कुठे घेऊन जाणार. आमच्या दाई जे होत्या त्यांनी प्रयत्न केले, पुजाऱ्यांनी प्रयत्न केले, आणि तुमच्या भरोशावर आणलं आम्ही. तुम्ही नाही म्हटलं तर कुठे जाईल. मग आम्हाला आठवलं की मेडिकल कॉलेजमध्ये असताना एक पिरियड असा होता की ज्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी जेव्हा सिझेरियनचा शोध लागला नव्हता तेव्हा डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी करायची. म्हणजे बाळाला कापून बाहेर काढायचं, म्हणजे आईला परत एक चान्स द्यायचा. डिसिजन घेणं कठीण होतं आमच्यासाठी. पण एकदा आम्ही घेतलं दोघांनी, आणि मग नवऱ्याला आणि आईबापाला सांगितलं. तर ते म्हणाले तुम्हाला योग्य वाटेल तर करा. किती त्यांच्या दृष्टीने किती सोपं होतं ते, की तुम्हाला योग्य वाटेल ते करा, आणि योग्य काय तर बाळाला कापून काढा. कठीण होतं आमच्यासाठी, कठीण. त्यांनी इतका लवकर निर्णय का घेतला असावा ते नंतर लक्षात आलं की बाई आधीच कुपोषित. बाळंतपणानंतर बाळाला समजा तिला पाजायला दूध नसेल, बाळ तर जिवंत होतं पण 2-4 दिवसांनी दूध नसल्यामुळे मेलं. त्यांच्या दृष्टीने हे थोडंसं आधी मेलं, बाहेरच्या आधी, म्हणून परवानगी दिली. लॉजिक पाहिलं ना त्यांनी. त्याच्यात काही असं हे केलं नाही की
पण आम्हाला ते टेन्शन खूप आलं की हे ब्लाइंड प्रोसिजर आहे. हे करताना जर कदाचित गर्भाशयाला कैची लागली, ब्लिडिंग झालं तर आईचाही जीव जायचा आणि मग आमचं काय हाल होतील. चांगलं करायला गेलं आणि असं झालं. पण संयम ठेवला. इच्छाशक्ती जबरदस्त होती. बाळ निघालं बाहेर. सकाळ झाली. ती बाई म्हणाली, आता माझं बाळ तर गेलेलंच आहे, तर इथे राहून काय करू, घरी जाते. जाण्यापूर्वी मंदाने तिला सांगितलं की पुढच्या वेळेला तुझं जेव्हा गरोदर राहशील तेव्हा रेग्युलर चेकअपला येत जा. महिन्यात आली तरी चालेल, पण शेवटच्या महिन्यात इथेच राहायचं आणि आम्ही तिथे डिलिव्हरी करू. आमच्या सुदैवाने ती प्रेग्नंट राहिली, रेग्युलर येत गेली आणि 9 महिने पूर्ण झाल्यावर मंदाने डिलिव्हरी केली. थोडासा गिल्ट कमी झाला आमचा की आपण तिला एक जिवंत बाळ देऊ शकलो. त्यांनाही कृतज्ञता असं देण्यासारखं तर काही नसतं. पण त्याने त्या बाळाचं नाव, मुलगी होती, बिरादरी ठेवलं, लोक बिरादरीच्या त्या प्रति यांनी कृतज्ञता व्यक्त केली त्यांनी. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे केसेस चॅलेंजिंग होते. पण त्यांनी जर आम्ही नाही म्हटलं तर त्यांना दुसरा पर्याय नव्हता वर जाण्याशिवाय. मग आम्ही करत गेलो. काही जण गेले, पण आपण सगळ्यांना वाचवू शकत नाही. आजकाल आपण ऐकतो डॉक्टर लोक मार खातात, दवाखान्यात जाऊन मृत्यू झाला तर तुम्ही निग्लिजन्स म्हणजे त्याचं लक्ष दिलं नाही असं त्यांना वाटतं नातेवाईकांना. पण तिथे असं झालं. एखादी केस व्हायची अशी, आपण सगळ्यांना वाचवू शकत नाही. मेला. नातेवाईक म्हणायचे, भाऊ तुम्ही खूप प्रयत्न केले, आमचं दुर्दैव. आणि ती डेड बॉडी खांद्यावर टाकून गावावाऱ्यांना बोलवून घेऊन जायचे परत. तर आपण सिन्सिअर असलो, इमानदारीने काम केलं तर लोकांना त्या आपल्या भावना कळतात आणि त्याचा उद्रेक होत नाही. असा की यांच्यामुळे आपलं बाळ की आपला पेशंट मेला असं एकदाही कोणी असं आमच्या जीवावर उठलं नाही. तर हे सगळे आदिवासी संस्कृतीचे खरंच त्यांचे आपण शिकण्यासारखं आहे. सहनशक्ती. दुसरं एक तेव्हा सांगायचं राहिलं की जो माणूस बरा झाला तो खांद्यावर घेऊन चालला गेला. आम्हालाही आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणी असं वाटलं पाहिजे ह्याला आमच्याकडे द्यायला पैसे नाही, पण धन्यवाद का नाही म्हटलं की भाऊ तुम्ही जीव वाचवला, हा मरणार होता, हा धन्यवाद पण नाही. ते थोडंसं वाईट वाटलं. पण काय झालं की मग आमचा संबंध येत गेला, गावागावाशी जात गेलो, त्यांच्या परंपराचा आम्ही अभ्यास केला. गावामध्ये काही प्रॉब्लेम असेल ते आपसात मदत करणे, एकमेकाला होऊन ते सोडवणे आणि ते सोडवल्यानंतर पुन्हा ते त्यांचं नॉर्मल लाईफ ते जगायचे. तर ते धन्यवाद शब्दच त्यांच्याकडे नव्हता. मदत करणे हीच परंपरा. केवढा मोठा म्हणजे गीतेमध्ये सांगितलं आहे तुम्ही निष्काम काम करा आणि यांच्या परंपरेमध्ये आहे ते. आणि हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आमच्यातलं तू थोडंसं जे काही आमची नाराजी होती ती दूर झाली. आणि या प्रसंगामुळे गीता वाचली नाही मी, संस्कृत येतच नाही, पण निष्काम आणि काम करण्याची संधी आणि आनंद आम्ही घेतला, पुरेपूर घेतला. कधी अपेक्षा केली नाही कोणाकडून कसल्या गोष्टीची. आणि पेशंट येत राहिले. एक शेवटचं उदाहरण सांगतो. अस्वली त्या भागात भरपूर आहे. मुकुंद दीक्षित जिकडे काम करायचे त्याच्या पलीकडे आणखी 20 किलोमीटर कुवाकोडी गाव होतं. अस्वलीने जंगलात गेल्यावर त्याच्यावर हल्ला केला. लोकांना एक गैरसमज आहे की ते नखाने फाडतं माणसाला. ते नखं मोठे असतात. ते नखं वाळवी शोधण्यासाठी आहे, वारुळ शोधून. पण ते जखमी करते ते दाताने करतं. वाघासारखे त्याचे सुळे असतात आणि ते खूप फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होतं. तर हा माणूस दिसला, ती आपल्या कामात असते म्हणजे वाळवी शोधत असते, तोंड आतमध्ये वारुळात आणि थोडंसं तिने मान बरं केलं की समोर माणूस दिसला. तर अटॅक इन डिफेन्स, त्याने आपल्याला काही त्रास द्यायच्या आधी आपण त्याच्यावर हल्ला केला तर आपला जीव वाचू शकतो, ही त्यांची सायकोलॉजी अस्वलीची. तर त्याला त्यांनी असं उभं राहून पाडलं आणि त्याचं कवटीचा फ्रॅक्चर केलं. दोन्ही डोळे गेले. त्याचं जे कातडं असतं त्याला स्काल्प म्हणतो आपण, ते मागे लटकत होतं. आणि मग गावकरी धावले, आवाज ऐकून त्याला खाट्यावर टाकलं. 60 किलोमीटर आणायला जवळ 2 दिवस लागले. 2 दिवस लागल्यावरही तो माणूस शुद्धीवर होता. डोळ्याच्या खाचा होत्या, अंगावर रक्त वाळलेलं आणि ते कातडं मागे लटकलेलं आहे. आपण टोपी काढतो
मेडिकल कॉलेजमध्ये असे केसेस बघितल्या नव्हत्या. मग ते सगळं स्वच्छ केलं. कातडं ओढून बसवलं तर ते अस्वलीने कातडं नेलं नव्हतं, इंटॅक्ट होतं. असं पूर्ण बसलं टोपीसारखं. पण ते पक्कं राहावं यासाठी त्याला टाके देणं गरजेचं होतं. पण टाके म्हणजे काय, त्यांना काही धागाच बघितलं नाही, कापूसच नव्हता. पण नातेवाईक होते, सगळं त्यांच्यासमोरच चालायचं. शेगडीवरच धागा उकळला की जसं निर्जंतुक करायला नीडल. आणि त्याला सांगितलं त्याच्या भाषेमध्ये की त्याला हा टाका देतो आहे. त्याला काही समजलं नाही. अरे हा सगळं त्यांच्यासाठी नवीनच होतं. पण पहिला टाका दिला तो माणूस शुद्धीवर होता, पण त्याने हू किसू नाही केलं. पहिला टाका म्हणजे दोनदा त्याने आपण फ्रिक करतो, एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला. थोडीशी हिंमत वाढली, एका मागे एक टाकी देत गेलो. त्याच्याकडून काहीच दुःखाचा हुंकार नाही. जवळजवळ 100 टाके, कारण असं पूर्ण शिवायचं होतं. झाल्यावर तो असं विचारतो की अजून किती राहिले. सहनशक्तीची परिसीमा आहे. खूप शिकलो आम्ही यांच्यापासून. आपण लहान सहान गोष्टीसाठी किती भाऊ करतो, डॉक्टरला बोलवा, हे करा. परिस्थितीमुळे माणूस किती सहनशील होतो. अँटीबायोटिक दिले, टाके काढले, जखमेमध्ये पस नव्हता. जाताना तो चालत गेला, म्हणजे हात धरून गेला आंधळा असल्यामुळे. वर्षभराने त्या टाळ्या वाजवण्यासारखं नाही आहे खरं. म्हणजे वर्षभराने त्या गावचे इतर काही लोक आले वेगळ्या कारणासाठी, आधारासाठी. आणि आम्हाला उत्सुकता की गेल्या वर्षी ज्या माणसाचं डोकं कवटी फोडली होती, डोळे, तो कसा आहे. तर भाऊ म्हणाले तो मेला. या गंभीर हल्ल्यात तो वाचला, जीवावरचा होता. आणि आज कसा मेला. मग तो आंधळा असल्यामुळे स्वतःचं अन्न शोधण्यासाठी जंगलात जाऊ शकत नव्हता. जे काही नातेवाईक आहे त्यांनाच पुरेसे मिळत नव्हतं, त्याचा वाटा कमी मिळायचा. असं करत करत तो असा ॲक्च्युली भूकबळी आहे. आणि तो मेला. धक्कादायक होतो आमच्यासाठी. आपल्याला जोपर्यंत माहीत नसते तोपर्यंत आपण कसं अज्ञानात सुख आहे. इथे समोर आपल्या ह्याचं उदाहरण आहे. स्वातंत्र्य मिळालं आहे, आपल्या संविधानामध्ये हक्क सांगितलेले आहेत, आणि हा भूकबळी झाला याचा. मग आम्ही विचार केला, रस्ते नव्हते, वीज नव्हते, या भागात मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट असणारे पेशंट असणार. जोपर्यंत दिसते तोपर्यंत जंगलात जाऊन कंदमुळं शिकारीत भाग घेऊ शकणार. पण पूर्ण आंधळे झाल्यावर ते जगाचा निरोप घेणार. त्यांच्या दृष्टीने काही त्यात काही फारसं विशेष नव्हतं. मग आम्ही दोघांनी विचार केला की MBBS लेवलला आपल्याला बेसिक नॉलेज होतं ऑप्थॉलॉजीचं. पूर्वीच्या काळाचं ती पद्धत होती की कॉर्निया कापा. आजकाल तर खूपच ॲडव्हान्स झालेलं आहे, पण तेव्हा ती पद्धत होती की तुम्ही कॉर्निया कापा, लेन्स बाहेर काढा जुना जो असतो पांढरा झालेला, आणि नंतर जाड भिंगाचा चष्मा देऊन त्याची दृष्टी त्याला परत मिळते. तर आम्ही ते अभ्यास केला, इन्स्ट्रुमेंट्स नागपूरहून आणले. आणि एक आंधळी बाई आली होती हात धरून. तिला तयार केलं की असं असं आम्ही करणार आहे. तिला काही समजलं नाही, ऑपरेशन काय असतं काय नाही. म्हटलं असं केलं आणि कदाचित तुला दिसू लागेल तर परत तू जंगलात जाऊन आपलं स्वतःचं अन्न शोधू शकशील. तयार झाली. एक टेम्पररी ऑपरेशन थिएटर तयार केलं आम्ही. चारी बाजूनी बंद पाहिजे ऑपरेशन करताना, आणि डोळ्याचं परत. आमचे कार्यकर्ते सगळे बरोबर जमले होते. कशासाठी. बंद असल्यामुळे गरमी खूप होत होती, म्हणून ते पंखे असतात तर बांबूचे, ते वारा घालायला दोघंजणं, आणि आलेला घाम पुसायला एक जण, ते जखमेत पडू नये. आणि स्टेप बाय स्टेप तिने वाचून दाखवल्यावर त्याप्रमाणे ऑपरेशन केलं. दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन केलं. आमचा उद्देशच होता की ऑपरेशनमुळे जर तिला दिसलं नाही तर ती आंधळी तर आंधळीच राहणार होती. त्यात जीवाला नुकसान नव्हतं, धोका नाही. पण दिसायला लागलं तर पुनर्जन्म आहे. दुसऱ्या दिवशी सगळे गोळा झाले, ड्रेसिंग काढायचं होतं. उत्सुकता प्रत्येकाला, भीती आणि उत्सुकता की ड्रेसिंग काढल्यावर काय दिसेल. डोळ्यामध्ये रक्त आहे का, डोळ्यामध्ये पस झाला आहे का. आणि आम्हाला ते डोळे स्वच्छ दिसले. टॉर्च टाकला, तिच्या डोळ्यापुढे बोटं धरले. तिच्यापाशी तिने सांगितले की 3 बोटं आहेत. आम्ही आनंदाने नचायला लागलो की आपलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. आणि एक 10 दिवसांनी तिला तो +10 10 नंबरचा भिंगाचा चष्मा दिला. गांधीजीचा फ्रेमचा होता गोल, 5 रुपयाला मिळायचा त्यावेळेला.
आणि ती लंगोटीवाली बाई खाली अशी लावलेली आहे आणि चष्मा घेऊन चालली आहे स्वतंत्र. तर जाहिरात झाली की इथे आता अंधत्वावर सुद्धा उपाय होतात. मग रेग्युलर कॅटरॅक्टची सर्जरी आमच्याकडे होत गेल्या. तर असं आम्ही नाही म्हटलं नाही कोणाला, म्हणजे आपल्याला तर पूर्ण दुरुस्त करता आलं नाही तर निदान त्याला दुःखातून तर मुक्त करता येईल, कमी तर करता येईल, नाही मुक्त करता आलं. आणि हे सगळं करत असताना लोकांचा विश्वास बसला आणि मग त्यांनी इतर सगळे त्यांच्यातले होणारे अन्याय आणि काय काय असतील ते प्रॉब्लेम ते सांगायला सुरुवात केली. कारण आता भाऊ आणि बहिणी एकाच झाले, त्यांच्या कुटुंबातले होते. मग काही 2-4 गावचे लोक आले, काही अधिकाऱ्यांनी आम्हाला कामाला बोलवलं. तुम्ही म्हणे जंगलाचा उपभोग घेता, म्हणजे कंदमुळं आणि शिकार आणि झोपडी, याच्यासाठी तुम्ही काही पैसे घेत नाही. जंगल कोणाचं आहे तर सरकारचं आहे, तर याच्या बदल्यात तुम्ही कामं करा, रोजगार हमी. आणि ते कामं करायचे आणि संध्याकाळी अंगठे घेऊन त्यांना परत पाठवायचे. क्लास 2 ऑफिसर ज्याला पगार चालू होता. आणि असं करायला हिंमत लागतं. उपाशा माणसाचे ज्याच्या अंगावर वस्त्र नाही त्याच्या हक्काचे पैसे खाणं ही काही सोपी गोष्ट नाही, किती मुर्दाड मन असेल. पण जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा त्यांच्या विरुद्ध तक्रार केली. आम्ही आमच्या सहीने अर्ज पाठवला आणि त्यांचे अंगठे घेतले. सुदैवाने त्यावेळेचे कलेक्टर जेव्हा कॉन्झर्वेटर जे असतील त्यांना माहिती होतं की 2 डॉक्टर जंगलात जाऊन बसले आहेत. त्यांनी दखल घेतली. तो माणूस सस्पेंड झाला. हा मेसेज मिळाला येणाऱ्या अधिकाऱ्याला की आता आपण पैसे खाल्ले तर आपली नोकरी जाऊ शकते. आणि मग लोकांना पैसे मिळायला लागले, ते पण आनंदी झाले. मग आम्ही विचार केला तेव्हा मुकुंद दीक्षित, विलास मनोहर, गोपाळ फडणवीस, जगन आमचे जुने कार्यकर्ते होते. आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की आपण किती दिवस यांना असं बोळ्याने दूध पाजणार, यांना जागृत केलं पाहिजे, यांना यांच्या हक्कांची जाणीव निर्माण झाली पाहिजे. आणि 76 साली म्हणजे साधारण 2.5 वर्षांनी आपण शाळेचा प्रकल्प सुरू केला. मग हे सगळे घरोघरी जायचे की असं आम्ही शाळा सुरू करतो आहे, तुमच्या मुलांना शिकवायचं आहे आम्हाला. तर ते जे पुन्हा त्यांच्या मनात शंका की आपल्या फॅमिलीपासून तोडून आपल्या प्रकल्पात ठेवणार. जंगलातून जाताना जर सापानीचा दंश केला किंवा काही वन्यप्राणी हल्ला केला किंवा नाला क्रॉस करताना वाहून गेला तर जबाबदार कोण. त्यांचं म्हणणं बरोबर होतं. पण आम्ही त्यांना म्हटलं की दवाखान्यात यायला तुम्ही इतका उशीर लावला, तुमच्या मनात अनेक शंका होत्या आणि आज तुम्ही हजारोच्या संख्येने येतात आहे. एक संधी आम्हाला द्या, 25 मुलं द्या. नाईलाजानी मग या लोकांनी सगळ्यांनी गोळा केले 25 मुलं, 2 मुली आणि 23 मुलं. वर्ष संपता त्यातले 10 पळून गेले. त्यांना बंदिस्त जीवन आवडलं नाही. म्हणजे तर शाळा आहे म्हटलं थोडी डिसिप्लिन आली. जरी अर्धपोटी राहायचे घरी पण त्यांना ते डिसिप्लिन मानवली नाही. पण जे राहिले त्यांनी दुसऱ्या वर्षी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्याबरोबर गावात जाऊन आणखी मुलं आणली आणि 2 वर्षानंतर त्यांना महत्त्व कळलं. कारण या शाळेमध्ये फॉर्मल एज्युकेशनच्या व्यतिरिक्त शेती शिकवली, व्यवसाय शिक्षण म्हणजे बांबू क्राफ्ट सुरू केला होता. इन्फॉर्मल शाळा होती, मान्यताच नव्हती त्याला. आणि त्यामुळे प्रयोग करायला मुक्त होतो आम्ही. मग 7वी किंवा 4थीला परीक्षेला कसं बसवायचं तर ते एक्सटर्नल स्टुडंट बसवता येत होतं. तर एक फॉर्म भरावा लागायचा. तर असं करता करता 7वीपर्यंत आपली शाळा गेली. 10 वर्ष पूर्ण झाले पण शाळेला मान्यता नाही, ग्रँट नाही. आमचे सगळे कार्यकर्ते सगळ्या नोकऱ्या सोडून आले आणि तिथे मानधनावर काम करत होते. म्हणजे पगार घेत नव्हते. एकत्र जेवण आमचे बहुतेक तुम्ही बघा की सगळा खर्च हा बेसिकली पगारावर असतो ब्युरोक्रेसीमध्ये. इथे उलटं होतं. आमच्या पगारावर आणि खाण्यावर खर्च मिनिमम होता. सगळा खर्च करायचा होतो औषधावर आणि मुलांच्या शिक्षणावर. आनंदवनचा मागे भक्कम पाठिंबा होता. पण तरीसुद्धा पैशाची अडचण होती. आमच्याकडे योजनाच नव्हत्या. आम्ही जसं परिस्थितीप्रमाणे असं एक काम वाढवत गेलो. दवाखाना, डॉक्टर होतो दवाखाना. आमचे कार्यकर्ते आले नाही, आपण यांना शिकवलं पाहिजे. मग शिक्षण सुरू केलं. मग त्यांना गोळ्या खाल्ल्या म्हणजे औषध घ्या, जेवण झाल्यावर खा आपण म्हणतो, आणि खायला अन्न नाही तर शेती शिकवली पाहिजे. म्हणून मग बाबांनी चांगल्या पद्धतीचं सीड हे मलकेशाला आणून दिलं आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं.
भाताची भाजीपाला कसा पिकवायचा, फळझाड कशी लावायची. आणि हळूहळू त्यांनी ॲक्सेप्ट केलं, कारण त्यांच्याच मुलांनी त्यांच्या गावात जाऊन डेमॉन्स्ट्रेशन दिलं. आपण ते इथे शिकले आपल्या शाळेत आणि त्यांच्या गावात त्यांच्या शेतीवर त्यांनी प्रयोग केले आणि लोकांनी हळूहळू ॲक्सेप्ट केलं. नवीन गोष्ट ॲक्सेप्ट करायला वेळ लागतो, पण मग असं एकातून एक कसं निर्माण झालं. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय शिक्षण, शेती आणि हक्कांची जाणीव, सगळ्यात महत्त्वाचं ते होतं. हे लोक भांडायला लागले आपल्या स्वतःच्या हक्कासाठी, ते कारण त्यांच्या जागृती झाली होती, कारण त्यांनी रिझल्ट बघितले होते. तर या 7वीपर्यंत जे पास झालेले 3 जण म्हणाले की आम्हाला पुढे शिकायचं आहे. मग आनंदवनात शाळा होती, कॉलेज होतं. 3 जण 12वी पास झाले. एक जण म्हणाला माझं शिक्षण पुरं झालं, किती शिकायचं, पण मी म्हणे फॉरेस्ट डिपार्टमेंट जॉईन करेन. तो परत गेला, तो गार्ड झाला. दुसरा म्हणाला की मला शिक्षक व्हायचं आहे, शिक्षणाचं महत्त्व कळलं होतं. तिसरा म्हणाला की मला डॉक्टर व्हायचं आहे. आता हे जे होतं त्याला पुरेसे मार्क मिळाले 12वीला. आणि आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरला, त्याला प्रवेश मिळाला आणि तो MD होऊन बाहेर पडला गायनेकॉलॉजीमध्ये, जिथे शिक्षण अजिबात नव्हतं. कन्ना माडावी त्याचं नावही बरंच प्रसिद्ध झालं आहे. आणि तो आम्हाला समाधान देऊन गेलं की असं की आपण नुसतं संधी दिली त्यांना, निमित्त मात्र आहे. आम्ही म्हणतो आम्ही निमित्त मात्र होतो, त्यांनी मेहनत करायला पाहिजे. असं आहे की हे वन वे नसतं. जिल्हा परिषद शाळा सगळीकडे आहे, पण त्याच्यात इतकं शिक्षण देत नाही इमानदारीने. तेव्हा मुलांनीसुद्धा मेहनत केली पाहिजे. आणि मग तेव्हा डॉक्टर झाला म्हटल्यावर आपल्या जिल्ह्यात परत आला. त्यांनी मुंबईला जाऊन तो गेलेला असता, तो डायरेक्टर म्हणून रिटायर झाला असता. आदिवासी MD, तो अहेरीला आला आणि तिथे सरकारी नोकरी त्यांनी जॉईन केली. सगळ्या आदिवासी क्षेत्रामध्ये त्याचं नाव झालं की आपलाच मुलगा संधी दिल्यामुळे भाऊ बहिणीपेक्षा जास्त शिकला आहे आणि आपल्या जिल्ह्यात परत आला. मग ती जागृती झाली. शाळेमध्ये मुलं आणायला म्हणजे कॉम्पिटिशन होती त्यांची, आपल्या मुलीला ॲडमिशन मिळावी आणि आपली लिमिटेशन होती. आपली जशी शाळा 12वीपर्यंत गेली तर 50 मुलं 12वीतून बाहेर पडतील तेवढेच आपण पहिलीत घेऊ शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याकडे 300 ते 400 पालक यायचे. आणि मग बाकी मग ज्या जिल्हा परिषद शाळा होत्या आपण नाही म्हटल्यावर तिकडे जायचे. पण या शाळेमुळे इतकी जागृती झाली की आज जवळजवळ 20 मुलं डॉक्टर झाले, वकील झाले, 10 मुलं डॉक्टर झाले आहेत, प्रोफेसर आहेत, इंजिनियर आहेत. गेल्या वर्षी एकाला IITला ॲडमिशन मिळाली. म्हणजे या सगळी ही प्रक्रिया चालू असताना आमचे दोन्ही मुलं जे तिथे आदिवासींच्या शाळेतच शिकले सुरुवातीला, मग आनंदवनात गेले. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बाबांना सांगितलं, मोठा मुलगा डॉक्टर आहे, की माझं शिक्षण पूर्ण झालं आहे, मला आईबाबाच्या कामात सहभागी व्हायचं आहे. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. 3री पिढी आपल्या हयातीमध्ये या कामाला वाहून घेते म्हणून शब्द देते. 98 सालची गोष्ट होती. सिल्वर ज्युबिलीचा कार्यक्रम होता. तो खोलीत गेला. बाबा तिकडे नर्मदेकडे होते, मुद्दाम आले होते. की बाबा म्हणाले की तो बाबांना म्हणाले की मला आईबाबाच्या कामात सहभागी MBBS झालो आहे आता. बाबा जुन्या पिढीतले. ते म्हणाले तू या खोलीत मला सांगू नको, संध्याकाळी अशी सभा आहे, एवढेच लोक होते, त्या सभेपुढे तू लोकांना शब्द दे. त्यांना असा गैरसमज होत त्यांचा की दिलेला शब्द पाळला पाहिजे, जनतेसमोर दिलेला. तर संध्याकाळी त्यांनी 2 मिनटाचं भाषण केलं आणि सांगितलं. तर सगळी सभा स्तब्ध झाली. ओव्हरवेल्म झाला म्हणतो आपण, की हे आमचं भाग्य 3री पिढीसुद्धा स्वतःहून जॉईन झाली. मग अनिकेत आहे, तो यांनी डिप्लोमा इंजिनियर केला. तो परत आला. तो म्हणाला की शाळेची जबाबदारी मी घेतो. आरोग्याची यांनी सांभाळली, शाळेची त्यांनी घेतली. एक लग्नाचा किस्सा सांगतो. दिगंत जेव्हा आला तर त्याला आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये जे आमच्या इतकं हुशार नसला पाहिजे, तो मुलगी निवडली नाही डॉक्टर. आईच्या मागे लागला होतो की माझं लग्न जुळवून दे, पण मुलगी डॉक्टर पाहिजे. हिने रोहिणीमध्ये जाहिरात दिली आणि कोणी यायला तयार नाही. 2 वर्ष पत्रव्यवहार केला, एकही प्रपोजल आलं नाही. पण एक दिवस गोव्यावरून टेलिफोन आला की मुलीची आई बोलते, माझ्या मुलीने तुझं मुलाचं प्रोफाईल वाचलं आहे आणि तिची इच्छा आहे. तर आम्ही काही एक्साईट झालो नाही. गोवा इतकं लांब आहे, 1000-1500 किलोमीटर, इथे येऊन कशी राहील. पण आमच्याच काही मित्रांनी सांगितलं की यांना दोघांना पुण्याला भेटू द्या आणि मग ठरवू द्या त्यांना. हा पुण्याला गेला, ती गोव्याहून पुण्याला आली. दोघांनी 24 तासात त्यांचं काय माहिती नाही वेवलेन त्याला विचार जुळले आणि लग्न करायचा निर्णय घेतला. 2003मध्ये त्यांचं लग्न झालं.
आमच्या आणि आदिवासींच्या सुदैवाने ती गायनेकॉलॉजिस्ट बघा कसं जुळून आलं. तेव्हापासून अडलेली बाळंतीन आली तर मंदा अनस्थेशिया देते आणि ती सिझेरियन करते आणि दोघांनाही जीवदान मिळतं. हे त्यांचं भाग्य, आमचं भाग्य. आणि काही ठरवून झालं नाही, हा योग. तर हळूहळू मग दोघांनी पूर्ण जबाबदारी घेतली. 50 बेडचं हॉस्पिटल आता मॉडर्न हॉस्पिटल आहे. 22 वर्षांनी वीज झाली आपल्याकडे. आता बरेचसे नवीन इक्विपमेंट आपल्याकडे त्यामुळे आपल्याला आणता आले. अनिकेतनी आणि त्याचं लग्न, त्याचा प्रेमविवाह होता. पुण्याची मुलगी होती, MA झालेली आहे. आईवडिलांचा विरोध होता कारण इतक्या लांब कुठे जाते तू. ती जिद्द होती तिची, ती पळून आली आणि लग्न केलं. आणि शाळेची जबाबदारी त्या दोघांनी उचलली. आणि शाळेचा जो प्रोग्रेस वाढतो आहे ह्याचं सगळं पूर्ण श्रेय त्या आमच्या सुनेला आहे. तिने स्पोर्ट्समध्ये एनकरेज केलं मुलांना. एक कोच आणला आणि आपल्या शाळेतून प्रयत्न करून बरेचसे मुलं मुली स्टेटला गोल्ड मेडलिस्ट आहे. दोघं तिघांना नॅशनलला गोल्ड मेडल ओपन टुर्नामेंटमध्ये. आणि खेलो इंडियामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आहे. भुवनेश्वरला ट्रेनिंग चालू आहे. मुकुंदला माहीत असेल मेडदापल्ली गाव, जिथे आजही रस्ता नाही आहे. त्या गावची मुलगी, जिथे आजही रस्ता नाही, वीज नाही, आणि मुलगी भुवनेश्वरला खेलो इंडियामध्ये ट्रेनिंग घेते, विमानाने फिरते. 4 लाख स्कॉलरशिप आहे. आणि प्रयत्न केलं तर ती ऑलिम्पिकमध्ये सिलेक्शन झालं तर ऑलिम्पिक हे करू शकेल, भाग घेऊ शकेल. आणि मग नीटचे क्लासेस सुरू केले. बरं, नीटला किती पैसे लागतात तुम्हाला माहिती आहे? मला सांगायची गरज नाही, म्हणजे मला माहीतच नाही. पण भरपूर पैसे लागतात नीटला. 10वीपासून क्लासेस सुरू होतात आणि खूप मोठी कॉम्पिटिशन आहे. आता यांना टेक्नॉलॉजीचा वापर केला, अनेक समीक्षा आणि काही व्हॉलेंटियर्स आले शहरातून आणि नीटचे क्लासेस सुरू झाले. गेल्या वर्षी 6 मुलांना MBBSला ॲडमिशन मिळाली, आदिवासी मुलांना. आणि यावर्षी आता कालच परीक्षा संपली, 20 मुलं बसले आहेत. तर आशा आहे त्यातल्याही काही जणांना नक्कीच ॲडमिशन मिळेल, कारण शिकवणारे डिव्होटेड आहेत. आणि म्हणजे कसं बघा, म्हणजे योजना नाही, पैसा नाही, काम सुरू केलं आणि मग ते वाढत गेलं. लोकांचा सहभाग प्रचंड आहे. इंडिव्हिज्युअल डोनेशन्स, असं कुठल्या इंडस्ट्रीयलनी पैसे देऊन कामचं मोठं नेण्यापेक्षा व्हिजिटर्स येत गेले, मोटिवेट झाले. आणि फुलला फुलाची पाकळी म्हणून त्यांनी पैसे देणे सुरू केले ना आपल्या कामाचा. आणि आपला जसंही ॲडमिनिस्ट्रेशन खर्च कमीच होता. डॉक्टर जिचकारमुळे आपल्या शाळेला मान्यता पण मिळाली. श्रीकांत जिचकार, तुम्ही नाव ऐकलं असेल, उच्च शिक्षित होते ते. तर एक पिढी बाबांची, ताईंची, विकास भारती ते पण डॉक्टर आनंदवांची जबाबदारी घेतलेली आहे. हेमल कसा आम्ही दोघांनी घेतली होती, आमच्याबरोबर सगळे कार्यकर्ते होते. अनिकेत दिगंत 3री पिढी, त्यांनी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आणि त्यांचे मुलं, आमचे नातवंड, तिथल्याच शाळेत शिकले प्रायमरीपासून. त्यातला पहिला नातू आता काल त्यांनी 12वीची परीक्षा आणि नीटची परीक्षा दिली आहे. तुमच्या शुभेच्छाची गरज आहे, कारण तो ओपनमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. तर आदिवासींच्या मुलांना कदाचित मिळून जाईल, याला कठीण आहे. म्हणजे त्यांनी प्रयत्न केले आहेत ऑनलाईन अभ्यास करून, पण काल तो मुक्त झाला. म्हणजे परीक्षा देऊन आज जरा तणावातून मुक्त झाला. आम्ही बाहेरच आहोत. तर ही 4थी पिढी पुढे काय करेल माहिती नाही, की आम्ही कोणाला सांगितलं नाही काय काय करावं. बाबांनी आम्हाला सांगितलं नव्हतं, आम्ही आमच्या मुलांना सांगितलं नाही. सुनांनी तर त्यांना प्रश्नच नाही, त्या शहरातून आल्या आणि त्यांनी ज्या प्रकारे विकास केला आहे, आमच्यापेक्षा बराच जास्त त्यांचा सहभाग आहे खरं म्हणजे हेमलकशाच्या या विकासामध्ये. तर आता राहिला की सगळ्यात जास्त फेमस मी कशासाठी आहे, की वन्य प्राणी ज्याला आपण क्रूर समजतो, ज्याला अनप्रेडिक्टेबल समजतो, ते माणसापेक्षा चांगले कसे वागतात ते बघायला लोक येतात. कारण माणसापर्यंत जे कसे वागतात ते रोज आपण बातम्या ऐकतो. पाठीमागून हल्ला करतात, बलात्कार करतात. बलात्काराच्या निमित्ताने हे पण सांगायला मला आवडेल की आदिवासी संस्कृती किती पुढारलेली आहे. अंधश्रद्धा सोडून देऊ आपण. अंधश्रद्धा आपल्याकडे पण आहे, आपले काही गुरु जेलमध्ये पण आहेत. तर ते सोडून देऊ, शिक्षणामुळे ते दूर होईल.
पण एकमेकाला मदत करणे ही संस्कृती. गरिबी असून भीक मागायची नाही, स्वाभिमान आहे. चोऱ्या करायच्या नाही, आमच्या घराला कुलपण होते. आणि बलात्कार नाही. खूप खूप काही शिकण्यासारखं आहे काय याच्यापासून. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा प्राणी संग्रहालय आपण सुरू केलं, ती करुण कहाणी आहे. शहरात राहून आम्हालाही माहिती नव्हतं की हे काय मुंग्याची चटणी खात असतील का, माकडं मारून खातात का, साप खातात, पक्षी मारून खातात. सायलेंट फॉरेस्ट होतं, पक्षीच नव्हते. तर एकदा शिकारीला झालेली पार्टी आम्हाला दिसली, माकडाची शिकार. आपण ऐकलं पण नव्हतं की माकड मारून खातात. आणि इथे समोर त्यांनी 2 माकडं मारलेले आहेत, त्याची कावड करून घेऊन चालले आहेत. थबकले, आम्हाला पाहून घाबरले थोडेसे. त्यांना मी म्हटलं की हे जे पिल्लू आहे, मेल्या आईचं दूध पिते, याला तुम्ही देता का? तर म्हणाले नाही, आमचे मुलं उपाशी आहे, ते काय खातील. भूक कशी असते बघा. लगेच डोक्यात विचार आला, याच्या मुलांना खायला जर आपण तांदूळ दिले तर ते भात करून खाऊ बोलतो. आणि असं बार्गेन करून पहिलं पिल्लू घरी आणलं. घरामध्ये मांडीवर बसून त्याला आईच्या प्रेमाने बॉटल फिडिंग, ते हळू मोठं होत गेलं. कुत्रा होता, कुत्र्याशी मैत्री झाली. कुत्र्याच्या पाठीवर बसून आमच्याबरोबर फिरायला यायचं. रोज सकाळ संध्याकाळ आम्ही रोज फिरायला जातो. मग लोकांना कळलं की हे प्राण्यांची पिल्लं ठेवतात आणि त्याच्या बदल्यात अन्न पण मिळतं. दुसरं प्राणी हरणाचं पिल्लू, कुत्रा माकड हरिण आमच्याबरोबर फिरायला आले. मग अस्वलीचं पिल्लू, कम्युनिटी हंटिंगमध्ये अस्वल मारली, पिल्लू आपल्याकडे. मग कुत्रा माकड अस्वल आणि हरिण एकत्र. तिथे काही व्हेकल नव्हते, सिव्हिलाइज माणसं नाही. रोज 4 किलोमीटरचा फेरा आमचा असतो. मग बिबट्या, वाघाचं पिल्लू आलं. नेगल काही जणांनी वाचलं असेल, पुस्तक आहे माझ्या विलास मनोरांनी लिहिलेलं. छोटंसं होतं, त्याचं वजन 450 ते 500 ग्राम असेल. डोळे उघड्याचे होते. त्याला कसं वाढवायचं, व्हेटरनरी डॉक्टर नाही, काही माहिती नाही. आणि आज वेळेला आमची आरती आली, तिचं वजन 2.25 किलो होतं. आरती आणि नेगल एकत्र किती वाजले, एकत्र वाढत गेले. चालू देऊ. तर आरती आणि नेगल एकत्र वाढत गेले. नेगल कुपोषित होता, त्याला गाईचं दूध मानवत नव्हतं. मांसाहारीपणाला मांसाहारच लागतो हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही त्याला व्हेजिटेरियन ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो असा कुपोषित होता. एक दिवस काय झालं की आमच्याकडे मोराच्या अंड्यावर बसायला एक कोंबडी आणली होती. मोराची पिल्लं झाली, कोंबडीचं वय झालं, ती मेली. नेगल 1.5-2 महिन्याचा होता. ती कोंबडी सोलून त्याला तुकडे करून दिली, तर त्याने इतक्या आवडीने खाल्ली. आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की याचा आहार हा मांसाहार आहे. मग आदिवासींकडे गुरं मोकळे असतात, त्याचा फारसा उपयोग करत नाही, गाईचं दूध काढत नाही. आम्ही लोकांना सांगून ठेवलं की एखादं जनावर मेलं का तर आम्हाला सांगायला या. तर विलास मनोर आणि आम्ही जाऊन ते मांस कापून आणायचो. पण ठेवायचं कुठे? तर विलास मनोर त्यांचा आधी बिझनेस होता रेफ्रिजरेशनचा. आपल्याकडे वीज नव्हती, त्यामुळे रेफ्रिजरेटर नव्हतं. तर त्यांनी जाहिरात देऊन एक केरोसिनचा फ्रीज आणला. तुम्ही विचार करा, ब्रिटिशांनी आणलेला होता की खालून तुम्ही हीट देता, दिवा असतो आणि वरती बर्फ तयार होतो. म्हणून त्या दिव्याचं नाव अल्लादीन लॅम्प ठेवलं. हे जादूचंच आहे. गरम केल्यावर थंड कसं होतं, कारण टेक्नॉलॉजी माहीत नसते कोणाला याच्या मागे काय असेल. तर ते आम्हाला नंतर लक्षात आलं, त्यांनी अभ्यासही केला होता. लिकर अमोनियाचं एका टाकीमध्ये असतं, ती जी फ्लेम असते त्याच्याभोवती ती ट्यूबमधून फिरवतात आणि वर गेल्यावर ती कॅपिलरी फ्रीझरमध्ये बारीक करून कॅपिलरीने ते सोडतात. ऑटोमॅटिकच आहे ते. तर ते जेव्हा कंडेन्स होतं तेव्हा फ्रीजिंग होतं. वाफ जेव्हा त्याचं अमोनिया तयार होतं, लिक्विड तयार होतं, ते लिक्विड झालेलं तयार पुन्हा टाकीत येतं. तर ते सर्क्युलेशनमध्ये कायम असतं आणि वरती बर्फ. तर त्या ठिकाणी आम्ही या मेलेल्या जनावरांचं मांस ठेवायचं. खाली मुलांसाठी दूध दही, ज्या बाईने आयुष्यात कधी मांस पाहिलं नाही, संघाच्या घराण्यातली, आणि ते मेलेल्या जनावरांचं मांस फ्रीज उघडल्यावर घरामध्ये वास यायचा. पण कॉम्प्रोमाइज
तिची तो मोठेपणा आहे की तिने तक्रार कधी नाही केली. तर त्या मासावर त्याला आम्ही वाढवत गेलो. 1 वर्षाने गंमत म्हणून आरतीजाने त्यांचं वजन केलं. त्याला उचलून करावं लागायचं. आरती जी 2.25 किलोची होती ती 8 किलोची झाली आणि नेगल 40 किलोचा झाला. तोपर्यंत त्यांची मैत्री झाली होती. ती त्याच्या पाठीवर बसायची, घोडा करायची. अरे प्रेमाची भाषा किती स्ट्रॉंग आहे बघा. नुसतं एक पंजा मारला असता तर तिच्या जीवाला धोका होता. पण त्यांनी नाही केलं, तसं नाही केलं. तर असा हा परिवार वाढत गेला. मी म्हणतो ते माझ्या परिवाराचे सदस्य. बरेच लोक मला विचारतात की तुम्हाला भीती वाटत नाही का? म्हणजे भीती वाटणं न वाटणं म्हणजे असं काही हा काही उपजत गुण नसतो. आपण त्याच्यावर विजय मिळवायचा असतो. मी म्हटलं की जे पिल्लं आणले ते काही माणसाला धोकादायक नव्हते. ते काही मारणार नव्हते. म्हणजे बिबट्याचं पिल्लू आलं ते काही माणसाचा जीव नाही घेणार. पण मोठे झाले, तरुण झाले, म्हातारे झाले तरी त्यांचा स्वभाव बदलला नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे. माणसाच्या बाबतीत एवढी गॅरंटी आपण देऊ शकत नाही आपल्या मुलाची. पण ते त्यांचा स्वभाव बदलला नाही. आपल्याकडे अस्वली आहेत, बिबट्या आहेत, मगर आहेत, तरस आहेत, विषारी साप आहेत. पण त्रास नाही दिला तर कोणी उलटलं नाही एवढी गॅरंटी आपण माणसाची देऊ शकत नाही. तर हे एक मला मोठं समाधान देऊन गेलो की 2 पायाच्या प्राण्यासाठी आपण मनुष्य प्राणीच म्हणतो. काम करण्याची संधी मिळाली, बाबांमुळे मिळाली. पण बघता बघता सर्व जीवजंतूचं प्रेम मिळालं. केवढं मोठं सौभाग्य आहे. बरं, या कामामुळे ज्याची पब्लिसिटी आम्ही कधी केली नाही. आणि आम्ही इंट्रोवर्ट आहे. आजकाल लोक बोलवतो म्हणून थोडंसं बोलायला शिकलो, पण भाषण देत नाही. ठीक आहे, अनुभव शेअर करायचे आहे फक्त. तर या कामाला बघता बघता 50 वर्ष झाले. केवढं मोठं समाधान आम्हाला मिळालं. कसली अपेक्षा केली नव्हती. जगाली वाखाडलं. ठिकठिकाणी कॉलेजेसचे तरुण बोलतो तेव्हा मला आनंद होतो. IIT आहेत, IIM आहेत की जिथे उच्च शिक्षित किंवा उच्चवर्गीय लोकांचे मुलं शिकतात आहे. ते म्हणतात तुम्ही या. 2-2 तास ते स्वतः आपले व्हॉट्सॲप वगैरे फेसबुक सोडून बसतात. तर त्याच्यातून प्रेरणा मिळते काही जणांना. आणि ते आम्हाला त्याच्यात आम्ही कधी अपेक्षा केली नव्हती की आपल्या जीवनाचा बाहेरच्या जगावर परिणाम होईल. आम्ही इतके फारच छोटे होतो. फारच त्याचं लोकलाईज काम करणारे लोक काम करायचं आणि विसरून जायचं. पण तसं व्हायचं नव्हतं. वसंत व्याख्यानवेळेने आज आम्हाला बोलवलं. आग्रह करून बोलवलं. तुम्ही द्याल ती तारीख म्हणाले. त्यामुळे आधी मला त्यांनी निमंत्रण दिलं आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलं. बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण आहे तर वेळेची मर्यादा पाळावी लागते. आपल्या झाला परत एकदा व्याख्यानमालेच्या सगळे पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. आपण इतक्या शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. आज या ठिकाणी स्वर्गीय शांताराम पाटील गडाख यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी डॉक्टर प्रकाश आमटे, सौ मंदाकिनी आमटे लोक बिरादरी प्रकल्पाचा प्रवास आपल्याला ऐकवला. 1 तासापेक्षा जास्त आपण या ठिकाणी बसून होता आणि या ठिकाणी 15 मिनिटात सप्तपदी मराठीत भाषांतर करून केलेलं लग्न, ते अन्न, वस्त्र, निवारा या सुविधा नसताना शाळा आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्राणीमात्रांवर प्रेम करा हा संदेश आपल्याला या ठिकाणी त्यांच्या लोकबिरादरीच्या प्रवासामधून दिलेला आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये कुठलीही सुविधा नसताना या ठिकाणी काय आपण करू शकतो हे यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे यांचं व्याख्यानमालेच्या वतीने मी आभार मानतो. उद्या मंगळवार दिनांक स्वर्गीय डॉक्टर उत्तमराव ढिकले व्याख्यानमाला आहे. श्री विलास शिंदे, चेअरमन सह्याद्री फार्म मोहाडी, हे शेतकऱ्यांच्या सरकारकडून असणाऱ्या अपेक्षा या विषयावर ते बोलणार आहेत. आज हा कार्यक्रम संपल्यानंतर स्वरांजली व नादब्रह्म यांचा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि उद्या गोल्डन व्हॉइस स्टुडिओ प्रस्तुत मस्ती भरा समा हा कार्यक्रम होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.
पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेच्या वतीने सर्व उपस्थितांचं, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.